नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत आमच्या मिनी ब्लॉगमध्ये. तर असंच मी ऑफिसला जात होते आणि चेक करत होती गॅस बंद आहे की नाही. हे मला सारखं भीती वाटत असते की मी बंद केले का नाही, बंद केले का नाही. आणि असंच मी गेले ऑफिसला. ऑफिसमध्ये काम वगैरे संपवून सगळं झाल्यानंतरला मी आणि माझी मैत्रीण असंच गप्पा गोष्टी करत आलो घरी. आणि घालती बघितल्यानंतरला इकडं बघा मांजर बसलं आहे आणि मी चिप्स खात होतो. मी त्याला देत होतो चिप्स. तर हे मांजर बघा एवढं ॲटिट्यूड दाखवायला आहे मला. मी म्हटलं तू काय ॲटिट्यूड दाखवतास मला, मीच तुला ॲटिट्यूड दाखवतो म्हटलं. लास्ट घेतास तर घे म्हटलं. ते काय घेतलं नाही म्हणून मीच माझा ॲटिट्यूडमध्ये वापस येऊन टाकलो. आणि वरती गेल्यानंतरला तिथं होती पाल. तर ओमकार फार भीत होता त्या पालीला, म्हणून मी शो शो म्हणून त्या पालीला हकललो. मग त्याच्यानंतर ओमकार घाबरला नाही, तो आला घरी. मग ओमकारला खायची होती मॅगी म्हणून तो पटपट मॅगी बनवला आणि आम्ही दोघंजण खाल्लो मग छानपैकी. आणि मी स्वयंपाक करायचा होता म्हटलं तर मी स्वयंपाक करून घेतलो पटपट. चपातीनी भाजी. इग्नोर करा माझं फेस गाईज, मी ऑइल लावून घेतलेलं आहे आज. मला हेड वॉश करायचं आहे, सकाळचा टाईम मिळत नाही ना म्हणून. आणि कपडे वरती वाळत घातलेले होते आणि आम्हाला लक्षातच नाही. मग नंतर ओमोजून हाणला ते. आणि हे बघा ओमकारचं चिमट्यांचं कलाकारी, काहीतरी नवीन आयडिया घेऊन आला आहे तो कलाकारीचं. आणि हे आम्ही DIYमधून आणलेलो की मशीनच्या खालती लावायचं असं काहीतरी रब्बर टाईप होतं ते पॅड्स. तर त्याच्याने काय होतं की मशीन असं हलणार नाही, ते असं प्रॉपर एक प्लेसला असं बरोबर स्टिक होऊन बसतं आहे. ते असं काहीतरी असं एक स्टँड, छोटं स्टँड जसं असते ना सिलेंडरचं टाईप, तसं टाईप काहीतरी होतं ते. तर ते असं मशीनच्या खालती बसवलं तर मशीनचं स्टेबल राहत आहे. आणि ओंकार एकदम ताकद लावून ट्राय करत होता त्या मशीनला हलवायचं आणि एक साईडनं उचलायचं. मी असंच काहीतरी खेळ करत बसलेले ते घेऊन. हे बघा असं टोपी वाटत होती मला ओंकारच्या डोक्यावरती. आणि ओंकार मागत होता. तर तो तर एकदम शक्तिमान आहेच. तो एक साईडनं मशीन वगैरे उचलून ते सगळं रिप्लेस केला आणि मी त्याला थोडं हेल्प करत होतो. आणि हे करता करता ओंकारला मध्येच आठवण येते की हां बाबा मी आता गावाकडे जाणार आहे, म्हणजे मला माझे शर्ट्स धुवायला पाहिजे म्हणून. मग हे लावून झाल्यानंतरला पटकन त्याचे शर्ट्स वगैरे मशीनमध्ये घातला आणि वॉश करून घेतला आणि ते वाळत पण घातला. आणि तसंच आमची मशीन परफेक्ट आता बसलेली आहे. आणि ओमकार असं हँगरला लावून आपले कपडे पण वाळत घातला आहे. मी म्हटलो मी तोपर्यंत माझे कपडे सगळे फोल्ड करून बॅगमध्ये ठेवतो. तर माझी पॅकिंगसुद्धा झालेली आहे. तर चला गाईज, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आणि शेअर तर नक्की करा. बाय बाय.